आपण बऱ्याच वेगवेगळ्या रानभाज्या खात असतो. बऱ्याच पालेभाज्यासुद्धा खात असतो. ही गावाकडची एक भाजी आज मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या भाजीला आमच्याकडे पोकळा असं म्हणतात. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. पोकळ्याची ही भाजी खरंच खायला खूप छान लागते आणि त्याचबरोबर करायलासुद्धा खूप छान आहे. सोपीसुद्धा आहे, त्यामुळे अगदी सहज कोणीही करू शकतं. तर पहा, ही भाजी मी सगळ्यात आधी 3-4 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पाणी याचं स्वच्छ निघेपर्यंत आपल्याला ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतरनं यात जर काही खराब पानं वगैरे असतील तर तीसुद्धा आपल्याला यातनं काढून टाकायची आहेत. आता ही भाजी आपण 3 ते 4 जणांसाठी करतो आहे, त्यामुळे एवढ्या क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे. तुम्हाला किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही ही भाजी घेऊ शकता. आता इथे मी एक मोठी जुडी ही भाजीची घेतलेली आहे. तर पहा, याची पानं काहीशी अशी असतात. आपल्याला याची देठं घ्यायची नाही आहेत, फक्त पानं घ्यायची आहेत आणि पानांना हलकासा लालसर डागसुद्धा असतो. तर आता कढईमध्ये मी आधी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल थोडंसं जास्तीचं घालायचं. तेलामध्ये छान अशी बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे. मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मिरची परतवून घ्यायची. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरती मी ही मिरची छान अशी परतवून घेतली. त्यानंतरनं भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घालायचा. पहा, लसणाचं प्रमाण थोडं जास्त घ्या. कोणत्याही पालेभाजीला जर लसूण जास्त घातला ना तर ती भाजी कमाल लागते. थोडी मिरची आणि लसूण जास्तीचा वापरायचा. इथे मी चिरून घेतलेलं आहे, पण तुम्ही हवं असल्यास मिरची आणि लसूण वाटून घेतलात तरी चालेल. त्यानंतरनं एक मीडियम साईजचा कांदा इथे मी असा चौकोनी फोडींमध्ये कट करून घेतला होता, तो घातला. कांदासुद्धा आपल्याला हलकासा असा सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. खूप जास्त नाही, अगदी हलकासा. कांदा छान मऊ झाला की तोपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे. पहा, अशा पद्धतीने कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे आपला कांदा परतला गेलेला आहे. आता यामध्ये आपण जी धुवून ठेवलेली भाजी होती ती घालून घेऊया. तर इथे भाजीचं पाणी निथळून मी ही भाजी यामध्ये घालून घेते. पहा, भाजी आत्ता दिसताना खूप जास्त क्वांटिटीत दिसेल, पण ही भाजी जेवढी आहे ना त्याच्या निम्मी आरामात होऊन जाते. आता कढईमध्ये मी ही भाजी घालून घेतली. गॅस मिडियमच आहे. आपण ही थोडीशी अशी हलवून घेऊया. ही हळूहळू भाजी ना आपोआप खाली बसायला लागते आणि मग अगदी आरामात तुम्ही ही भाजी मिक्स करून घेऊ शकता. तर आता इथे मी अगदी हलक्या हाताने ही थोडीशी भाजी हलवून घेते आणि त्यानंतरनं एक 2-3 मिनटं ही अशीच होऊन देऊया. या भाजीला भरपूर प्रमाणात पाणी सुटतं, त्यामुळे अजिबात यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं नाही आहे. तुम्हाला पुढे दिसेलच की याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटणार आहे. पहा, भाजी थोडीशी अशी कमी झालेली आहे. आता मी पुन्हा एकदा ही अशी खालीवर करून घेते. मध्ये मध्ये सतत अशी हलवत राहायची म्हणजे ही सगळीकडून व्यवस्थित शिजली जाईल. तर पहा, इथे आपण ही एकदा हलवून घेतली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. भाजी अशी थोडी कमी झाली ना की त्यानंतरनंच मीठ घालायचं. म्हणजे मग आपल्याला एक अंदाज येतो की या भाजीला मीठ किती प्रमाणात लागणार आहे. तर पहा, जशी आपण नेहमी तांदूळड्याची भाजी करतो ना त्याच पद्धतीने ही सुद्धा भाजी करायची असते. आता मी इथे मीठ घातल्यानंतरनं हे संपूर्ण एकजीव करून घेते आणि पहा, याला भरपूर असं पाणी सुटलं आहे, तर या पाण्यावरच ही भाजी आरामात शिजली जाईल. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मी मीडियम फ्लेमवरच ही भाजी शिजवून घेणार आहे. आपण फक्त पानं घेतलेली आहेत, त्यामुळे ही भाजी शिजते, खूप लवकर शिजते आणि फारसा वेळसुद्धा लागत नाही. त्यामुळे तुम्ही टिफिनसाठी नक्कीच ही भाजी करू शकता, कारण ही भाजी खूप झटपट होणारी आहे. तर पहा, इथे आपण गॅस आता थोडासा मोठा केलेला आहे, कारण आपली भाजी आता शिजत आलेली आहे आणि यामध्ये बऱ्यापैकी पाणी आहे. इथे पहा, देठ अगदी व्यवस्थित असा शिजला गेला आहे. तर आता हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता या भाजीमध्ये ना मी शेंगदाण्याचा कूट वापरला नाही आहे, पण जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट नक्कीच घालू शकता. थोडासा जाडसर कूट करून भाजी शिजली की त्यानंतर यामध्ये घाला आणि मग गॅस थोडा मोठा करून भाजी छान अशी परतवून घ्या. तर पहा, इथे मी अशी ही भाजी परतवून घेते आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे, कारण मी गॅस थोडासा मोठा केला होता. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं संपूर्ण पाणी जे आहे ते आटवून घ्यायचे. खूप जास्त पाणी यामध्ये राहता कामा नये याची काळजी घ्यायची. तर इथे मी हे थोडं अजून परतवून घेणार आहे. पहा, अगदी या पद्धतीने याचं संपूर्ण पाणी आटून द्यायचं आणि मगच गॅस बंद करायचा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. यापूर्वी कधी तुम्ही ही भाजी खाल्ली आहे का ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कळवायला विसरू नका. बरं, चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.
तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.